ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना। तर ज्याही विद्यार्थ्यांनी यासाठी फॉर्म भरलेले असेल तर यामध्ये एक टाइम टेबल आलेला होता आणि त्यामध्ये आता जी लिस्ट लागणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट कधी लागणार आहे की जे विद्यार्थी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेमध्ये सिलेक्ट झालेले आहे किंवा नाही याबद्दलची लिस्ट कधीपर्यंत लागणार याबद्दल भरपूर सारे विद्यार्थी कमेंट्स करत होते। तर बघू शकता आपण या अगोदर सुद्धा अपडेट दिलेली होती तरी सुद्धा भरपूर अशा कमेंट्स आलेल्या आहे की लिस्ट कधी लागणार। तर ज्याही विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरसाठी फॉर्म भरलेला असेल परंतु ज्याही ठिकाणी शासकीय वसतिगृह उपलब्ध नसलेल्या जिल्ह्यातील पंडित दीनदयाल स्वयं योजना व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना तर याबद्दल यामध्ये व्यावसायिक आणि बिगर व्यावसायिकचं एक वेळापत्रक आलेलं होतं। कोणत्या विद्यार्थ्यांसाठी ज्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला फॉर्म भरलेले आहे कोणत्या योजनेसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना ज्यामध्ये धनगर समाज येतो या विद्यार्थ्यांनी कसे फॉर्म भरलेले असेल ज्या ठिकाणी शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही आहे। कारण भरपूर जिल्ह्याला आता शासकीय वसतिगृह उपलब्ध झालेले आहे परंतु काही जो एरिया आहे तालुका एरिया आहे तिथे शासकीय वसतिगृह उपलब्ध नाही आहे त्यांना डायरेक्टली ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना दिली जाते। त्या विद्यार्थ्यांची लिस्ट 20/11/2025 ला उपलब्ध केली जाणार आहे आणि जी ही लिस्ट असणार आहे ही लिस्ट तुमच्या समाज कल्याण ऑफिसला ओबीसी डिपार्टमेंटला उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि ही जी लिस्ट असणार आहे ही ऑफलाईन असणार आहे म्हणजे विद्यार्थ्यांना ऑनलाईन ही लिस्ट पाहायला मिळणार नाही आहे। तुम्हाला ऑफिसलाच जावं लागेल लिस्ट चेक करावी लागेल तिथे जाऊन तुमचं नाव आहे किंवा नाही याबद्दलची माहिती तुम्हाला तिथून घ्यावी लागेल। आणि आता ज्यामध्ये फर्स्ट इयरला विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे परंतु वसतिगृह उपलब्ध असल्यामुळे त्यांना अगोदर हॉस्टेलला फॉर्म भरावा लागला त्यांचं लिस्ट कधी लागेल तर या विद्यार्थ्यांची हॉस्टेलची प्रोसेस सुरू आहे। पहिली लिस्ट नियर अबाउट काही हॉस्टेलची लागलेली आहे काही हॉस्टेलची काही कारणास्तव लिस्ट लागलेली नाही आहे तर तीसुद्धा लागेल। तरी तुम्ही तुमच्या वसतिगृहाला एकदा व्हिजिट करा त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा त्यांच्याकडून माहिती घ्या कारण ऑफलाईन प्रोसेस असल्यामुळे तुम्हाला ऑफिसच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल हॉस्टेलच्या कॉन्टॅक्टमध्ये राहावं लागेल की लिस्ट कधी लागेल त्यानंतरच्या ज्या अपडेट असेल त्या तुम्हाला घेत राहावं लागेल कारण ऑनलाईनमध्ये आपल्यापर्यंत याबद्दलची माहिती लवकरात लवकर उपलब्ध होत नाही। त्यामुळे तर हॉस्टेलची प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ज्याही विद्यार्थ्यांचे नंबर लागणार नाही त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेला कन्वर्ट केले जाणार अशाबद्दलची माहिती GR मध्ये दिलेली होती। तर आता आपण वेट करणार हॉस्टेलची प्रोसेस संपल्यानंतर विद्यार्थ्यांचे फॉर्म कन्वर्ट कसे करायचे याबद्दलची माहितीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। तर 20 तारखेला ज्यांनीही फक्त ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेसाठी फॉर्म भरलेला असेल त्यांची लिस्ट 20 तारखेला लागणार आहे आणि ज्यांनीही हॉस्टेलसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांच्याबद्दलची अपडेट यायची आहे। त्यांची अपडेट आल्यानंतर तीसुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।